नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला पेडागॉगी ऑफ स्कूल सब्जेक्ट मॅथमॅटिक्स मेथडॉलॉजी या विषयाचा बी.एड 4 सेमिस्टरचा विद्यापीठाचा पेपर इंट्रोड्यूस करून देत आहे. मी प्राध्यापक एम.आर. जोशी, एम.ए. एम.एड.सेट, श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक, महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया विद्यापीठाचा मॅथमॅटिक्स मेथडॉलॉजी गणित अध्यापन पद्धती या विषयाचा बी.एड 4 सेमिस्टरचा समर 2024चा पेपर. सुरुवातीला दिलेली माहिती वाचा. दिस क्वेश्चन पेपर कंटेन्स 3 प्रिंटेड पेजेस. कोड दिलेला SC07 इन ब्रॅकेट 6 2024 फॅकल्टी ऑफ एज्युकेशन B.एड सेकंड इयर 4th सेमिस्टर एक्झामिनेशन एप्रिल मे 2024. पेडागॉगी ऑफ स्कूल सब्जेक्ट्स मॅथमॅटिक्स मेथडॉलॉजी. हा पेपर वेडन्सडेला 15/5/2024ला कंडक्ट करण्यात आला. टाईम ड्युरेशन 2 PM to 4 PM. त्याच्यानंतर टाईम 2 hours आहे आणि मॅक्झिमम मार्क्स आहेत 15. सुरुवातीला सूचना आहेत. क्वेश्चन नंबर 1 आपलं सजेशन नंबर 1. क्वेश्चन्स नंबर 1 इज कंपल्सरी. सेकंड फ्रॉम क्वेश्चन नंबर्स 2 to 4 सॉल्व एनी 2. थर्ड फ्रॉम क्वेश्चन नंबर्स 5 to 7 सॉल्व एनी 2. असे एकूण 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. आणि शेवटची सूचना, ऑल क्वेश्चन्स कॅरी इक्वल मार्क्स. मराठी व्हर्शनमध्ये प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. सेकंड प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणतेही 2 सोडवा. थर्ड प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणतेही 2 सोडवा. आणि फोर्थ सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. आता एकूण 5 प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये सोडवायचे आहेत. पहिला प्रश्न आहे, राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 4 फॉर 10 मार्क्स. फर्स्ट डायग्नोस्टिक टेस्ट. सेकंड क्विज. थर्ड कन्सेप्ट ऑफ सिलेबस. फोर्थ रेशिओ अँड प्रपोर्शन. फिफ्थ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मराठीमध्ये थोडक्यात टिपाल्या कोणत्याही 4 10 मार्कासाठी, म्हणजे प्रत्येक टिपेला 2.5 मार्क आहेत, कोणत्याही 4. फर्स्ट नैदानिक चाचणी. सेकंड प्रश्नमंजुषा. थर्ड पाठ्यक्रमाची संकल्पना. फोर्थ गुणोत्तर व प्रमाण. फिफ्थ वर्ग समीकरणे. सेकंड क्वेश्चन फॉर 10 मार्क्स. एक्सप्लेन इन डिटेल नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ रेमेडियल टीचिंग. उपचारात्मक अध्यापनाची गरज व महत्त्व सविस्तर स्पष्ट करा. थर्ड क्वेश्चन, एक्सप्लेन इन डिटेल प्रिन्सिपल ऑफ एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. इथे प्रिन्सिपल्स पाहिजे, प्रिन्सिपल्स ऑफ एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. अभ्यासानुवर्ती उपक्रमाची तत्वे सविस्तर स्पष्ट करा. त्याच्यानंतर फोर्थ क्वेश्चन, डिस्क्राईब द टाईप्स ऑफ करिक्युलम कन्स्ट्रक्शन. 10 मार्क्स. अभ्यासक्रम रचनेचे प्रकार स्पष्ट करा. तर मित्रांनो, दुसरा, तिसरा, चौथा या 3 प्रश्नांमधून कोणतेही 2 सोडवायचे. एक तर दुसरा तिसरा सोडवा, किंवा तिसरा चौथा, किंवा दुसरा चौथा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5, एक्सप्लेन द टाइप्स अँड प्रॉपर्टीज ऑफ क्वाड्रिलेटरल्स फॉर 10 मार्क्स. चौकोनाचे प्रकार व गुणधर्म स्पष्ट करा. त्याच्यानंतर तिसऱ्या पेजवर जाऊया. 6th क्वेश्चन, गिव्ह द डेफिनेशन with suitable examples given below for 10 marks. Indices, square, square root, cube, cube root. खालील बाबींच्या व्याख्या उदाहरणासह स्पष्ट करा. घातांक, वर्ग, वर्गमूळ, घन आणि घनमूळ. त्याच्यानंतर 7वा क्वेश्चन फॉर 10 मार्क्स. एक्सप्लेन द इंटरनल क्रायटेरिया ऑफ गुड टेक्स्टबुक ऑफ मॅथमॅटिक्स अँड इट्स युजेस फॉर 10 मार्क्स. गणिताच्या चांगल्या पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगाचे निकष स्पष्ट करून त्याचे उपयोग लिहा. तर मित्रांनो, टीप ही साधारणपणे 1 पेज किंवा 1.5 पेज लिहिली पाहिजे. आणि जो लॉंग क्वेश्चन आहे निबंध वजा, तो साधारणपणे 1.5 ते 2 पेज लिहिणं गरजेचं आहे. तर 5वा, 6वा, 7वा याच्यातून 2, दुसरा, तिसरा, चौथा याच्यातून 2 आणि पहिला प्रश्न टिपेचा हा कंपल्सरी आहे. हा पेपर तुमच्या अभ्यासासाठी अपलोड केलेला आहे. त्याचा अभ्यास करा आणि परीक्षा द्या. परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब करा आणि शेअर करा.